नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा सद्यस्थितीत जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची बातमी येत आहे। काही ठिकाणी शेतकरी संताप व्यक्त करत आहे। धाराशिव जिल्ह्यातील 2025 हंगामासाठी पीक विमा काढलेल्या हजारो शेतकऱ्यांचे अर्ज विविध तांत्रिक कारणामुळे रिजेक्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। जिल्ह्याभरातील सुमारे 10,000 शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहिले असून त्यामध्ये एकट्या भूम तालुक्यातील 1983 शेतकऱ्यांचा समावेश आहे। या शेतकऱ्यांना पुन्हा संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण की पीक विम्याबद्दल सगळ्याकडे आपापली एक चर्चा सुरू आहे। कारण की पीक विमा हा सर्वांना समान न मिळता सगळ्यांना वेगवेगळ्या विचाराने मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण की शेतकरी सध्या एवढ्या मेहनतीने पीक विमा भरत आहे आणि त्यांच्या पीक विम्याची रक्कमसुद्धा त्यांच्या मेहनतीनुसार त्यांना मिळत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि सगळीकडे संभ्रम तयार झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीक विमा अर्ज करताना अनेक शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणामुळे नामंजूर करण्यात आले। यामध्ये सामायिक क्षेत्रांची अडचण, चुकीचा 7/12 अपलोड होणे, नावातील तफावत, 7/12 बदल, सामायिक क्षेत्राचे शपथपत्र अपलोड नसणे, तसेच संमतीपत्र सादर न करणे आदी कारणाचा समावेश आहे। त्यामुळे अनेक पात्र शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिले आहे। सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अर्ज नामंजूर झाल्यानंतर शासनाने जानेवारी महिन्यात संबंधित शेतकऱ्यांना कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याची संधी दिली आहे। ही प्रक्रिया CSC केंद्रामार्फत राबवण्यात आली। अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे पुन्हा सादर केली, मात्र त्यानंतरही अनेक अर्ज मंजूर झाले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढला आहे। दरम्यान मागील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या उपस्थितीत एका संदर्भात बैठक पार पडली। विम्यातून चर्चा करण्यात आली। त्यासाठी कृषी आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मात्र अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही। नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि उत्पादन घट यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा महत्त्वाचा आधार मानला जातो। जिल्ह्यातील 16,000 शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले होते, त्यापैकी 6,000 शेतकऱ्यांनी मंजूर झाले। अद्यापही कागदपत्रे अपलोड न झाल्यामुळे 10,000 शेतकऱ्यांचे अर्ज बाद आहेत। कृषी आयुक्तालयाला पुन्हा अपलोड करण्यासाठी पत्रव्यवहार चालू आहे, असे संतोष पाटील, ICICI लोंबार्ड कंपनी यांनी सांगितले। खरीप हंगाम 2025 पीक विमा भरला आहे, मात्र रिजेक्ट यादीमध्ये नाव आलेले आहे। त्यानंतर सांगितलेले कागदपत्रे पुन्हा अपलोड केले, परंतु पुन्हा तेही रिजेक्ट झाले। कागदपत्र अपलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणीसुद्धा शेतकरी करत आहे। अर्ज बाद झालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये कृषी आयुक्तालय यांच्याकडे पत्रव्यवहार चालू आहे। पाठपुरावा करून लवकरात लवकर बाद झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याचे प्रयत्न चालू आहेत। यामध्ये राजकुमार मोरे, जिल्हा कृषी अधीक्षक असे यांचे म्हणणे आहे। परंतु शेतकऱ्यांमध्ये आता सध्या रोष तयार झालेला असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कधी दिलासा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे। संपूर्ण माहिती महत्त्वाची ठरत होती, त्यामुळे इथपर्यंत जर आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।